गावाकडचे पोरं बाहेर गेले की असा राडा करतात, म्हणून मी यांना कुठं बाहेर नेत नाही. आज आपल्याला बासरला जायचं होतं म्हणून कपडे तर प्रेस करून ठेवले होते. इकडे नवीन मोबाईल घेतला म्हणल्यावर इंस्टा आय डी, ईमेल आय डी इकडे चालू करून देणं होतं. त्यांचं तिकडं ते काम चालू होतं आणि यांचं इकडे इंस्टाग्राम चालू होतं. आणि यांचं इकडे बॅगमध्ये काय खायला आहे का ते पाहणं चालू होतं. इकडे यांची आराम करण्याची तयारी चालू होती आणि याची तयारी इकडे दुसरीच चालू होती. स्टेशनला उतरून रिक्षा करून आलो डायरेक्ट गंगेवर स्नान करण्यासाठी. गोदावरी नदीला एवढं पाणी आहे की पाहायचंच काम नाही. स्नान झाल्याच्या नंतर तर केले देवीचे दर्शन. दर्शन झाल्याच्या नंतर तर घेतला अगोदर चहा. नंतर आलो तर मग इकडे मंदिराकडे. इकडे झाले मग देवीचे दर्शन. मंदिरात तर फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. दर्शन झाल्याच्या नंतर तर आलो प्रसाद घेण्यासाठी. अगोदर तर काढल्या पावत्या, नंतर मिळाला प्रसाद. इथली खिचडी एक नंबर आहे. इकडे अजून चटणी मागितल्यावर शेंगदाणे कळलं की 200 रुपये किलो झालेत. इकडे यांचा चालू होता तो. नंतर आलोत मग पंडित गुरु पार्डीकर महाराज यांच्या मठावर. इथे आल्याच्या नंतर तर गुरूंचे झाले दर्शन. दर्शन करून निघालोत मग स्टेशनकडे, कारण गाडी यायची वेळ झालेली होती. इकडे स्टेशनला आल्याच्या नंतर तर आपल्या मित्राचा मित्र भेटला होता त्याला. रेल्वेत बसल्याच्या नंतर तर जे खाला येईन त्याला तर काही सुट्टीच नव्हती. डब्यामध्ये एवढी जागा असून इथेच जास्त गर्दी होती, कारण होतं फोटो काढण्याचं. नंतर थोड्या वेळानं आले चायवाले लोक. त्या चायवाल्याला सुट्टी देऊन आम्ही या चायवाल्याला सुट्टी दिली नाही. चाय पिऊन थोडा वेळ नाही झाला की लगेच आला भेळवाला. रविवारची सरकारी कामाला जरी सुट्टी असली तरी आपल्या पोटाला थोडीच सुट्टी होती. पूर्णात आल्याच्या नंतर तर पूर्णाचे फेमस खाले वडे. फेमस फक्त नावाला, चवीला अजिबात नाही. शेवटी कंटाळून बाबूरावच्या तोंडून एकच शब्द निघाले, धन्यवाद बस, आमची जिरली. स्टेशनला उतरून आला होता. आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या खाऊन नाही तर मित्राच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. आयुष्य एकदाच आहे, ते फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. बस मग याच्यासाठी एवढंच.